नमस्कार. डिजिटल विश्वातील विश्वासाचं एक मोठं नाव YG टीव्ही न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या अतोनात नुकसानीमुळे पुसद तालुक्यातील शेतकरी, प्राणी, गुरेढोरे, व्यावसायिक, व्यापारी, वाहतूक यंत्रणा, शासन प्रशासन व सामान्य जनतेने फोडला टाहो. आता बातम्या सविस्तरपणे. कालच्या अवकाळी पावसामुळे पुसद तालुक्यातील शेती खरडल्या गेल्या. तसेच प्रमुख पिके कापूस, सोयाबीन, अन्नधान्य पिके, चारा पिके, फळबाग यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच गुराढोरांचे वैरण, चारा पिकांचे नुकसान होऊन काही ठिकाणी गोठे पडल्याने प्राण्यांचे, गुराढोरांचे अतोनात हाल झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांचा महत्त्वाचा पोळा सण असल्याने शेतकरी दुखी झाले आहेत. पूस नदीवरील पूस प्रकल्प 100% भरून ओव्हरफ्लो झाल्याने पूस नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन हाहाकाराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूस नदीला आलेल्या पुरामुळे पुसद नागपूर रस्त्यावरील वाहतूक यंत्रणा ठप्प झाली होती. पुसद शहरात पावसाचे पाणी शिरल्याने, तळघर असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच शहरातील वाहतूक करण्यास सुद्धा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे दैनिक छोटे मोठे उद्योगधंदे बंद होते. त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. पावसात विजा कडाडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे सामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच जिओ कंपनीचे नेटवर्क नसल्यामुळे बहुतांश लोकांकडे जिओ कंपनीचे सिम असल्याने संपर्क कार्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे मदत कार्यात अडचण निर्माण झाली होती. तसेच खंडाळा घाटात दरड कोसळल्याने पुसद वाशिम रस्ता बंद झाला होता. तसेच लहान मोठ्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे दळणवळणासाठी नागरिकांची गैरसोय झाली होती. तरी या सगळ्या अडचणींना सामोरे जात शासन प्रशासनाची मदत यंत्रणा, उपविभागीय अधिकारी, राजस्व पुसद, तहसीलदार, पोलीस प्रशासन, नगर परिषद, आपत्कालीन व्यवस्था, आरोग्य विभाग, विद्युत वितरण विभाग, वाहतूक यंत्रणा, पाटबंधारे विभाग व इतर मदत यंत्रणा यांनी जनजीवन सुरळीत करण्याचे पूर्ण प्रयत्न केले आहेत.